हॅलो 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 हॅलो. धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 25. कमिटीचे जे कमिटी सदस्य आहेत त्यांना विनंती असेल की आपण सीमेरेषेवर जायचं आहे, कारण की चेंडू आणण्यामध्ये बराच उशीर जातोय, त्यामुळे आपला टाइम वाया जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महिंद्रा स्फोटक संघाची धावसंख्या ती 25. अतिशय मजबूत संघ आहे महिंद्रा स्पोर्ट. बिलाल, किंग ऑफ टेनिस क्रिकेट भिवंडी, वेलकम, सुस्वागतम. दुपारच्या सत्रामध्ये भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ चे माजी अध्यक्ष आणि सोनिया कन्स्ट्रक्शनचे मालक सन्माननीय शरददादा भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब, आपला मनपूर्वक असा स्वागत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय महिंद्रा स्पोर्ट या संघाच्या संघनायकाचा जो होता, त्याच्यावर बिलाल अतिशय आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला प्रहार केलेला आहे. महेश, याचा पहिला चेंडू आणि हा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बिलाल षटकारांनी व्यक्तिगत 25 धावसंख्येवर 6 चेंडू 25 धावा. बिलाल, सूचना एक, जे ठीक आमचं व्यासपीठ आहे, जी पांढरी लाईन आहे चौकाराचा इशारा येतोय आणि बाकीची जी सीमेरेषेची जी पडदा ही बाउंड्री राहणार आहे. वेलकम, दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सिद्दीक भावे सरांचं यावेळेस मात्र निश्चित पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होणार आहेत सिद्दीक भावे सर. धन्यवाद धन्यवाद सुनील पवार. दोस्तों, फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है. दोपहर के सेशन का मुकाबला हो रहा है और युतिका ने एक बड़ा अपसेट कर दिया. इस मरतबा बैकफुट पे गया, बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट, गेंद जा रही है पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. जगह दी थी वहां पर, मौका ताड़ा और चौका मारा. पिछला जो मुकाबला हुआ, हालांकि कप्तान दर्शन से पूछा था मैंने कि विदाउट सूरज केनी और पवन केनी क्या आपकी टीम कमजोर नहीं, लेकिन युतिका ने फिर बता दिया है कि वो पहले टूर्नामेंट की ऐसे ही रनर्स टीम नहीं रही थी. गेंदबाजी कर रहे हैं महेश ठाकरे.
महेश पाटिल इस मर्तबा नीचे बैकलिफ्ट सेकंड को ड्राइव करते हुए सुजीत नाइक एक्स्ट्रा कवर में। महेश पाटिल भी बहुत अच्छे गेंदबाज है, लेकिन अब पिछली गेंद में उन्होंने बैट्समैन को हाथ खुलने की जगह दी थी ऑफ स्टंप के बाद। बिलाल शेख इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं, 3 सिक्सर लगा चुके हैं। बहुत खूबसूरत बल्लेबाजी, किंग ऑफ भिवंडी क्रिकेट। इस मर्तबा स्लॉग स्वीप हवा में, लेकिन फील्डर से पहले ही गेंद ने टप्पा खाया। इतने दूर से आप जब स्वीप खेलते हैं, और थ्रो होता हुआ 2 रन बना लिए बैट्समैन ने। इतने दूर से जब आप स्वीप शॉट खेलते हैं तो उसकी टाइमिंग उतनी अचूक नहीं होती। यही गलती हुई थी बाली ट्रॉफी के फाइनल मुकाबले में। राजू बोगा को 1 ओवर में 4 सिक्सर 4 गेंदों पे लगा चुके थे, और एक लूजनर को आतिश बामड़े के सीधा मिड विकेट के हाथ में खेल बैठे। महेश पाटिल हाईवे एंड से आते हुए इस मर्तबा स्वीप की हवा में, और बिलाल शेख आउट। जो डॉटर है उसके नाम पर इस टीम का नाम दिया गया है। महेश पाटिल ने बहुत ही कीमती विकेट हासिल की बिलाल शेख की। देखना है कि सुजीत नाइक अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, कुल मिलाकर 11 पे हैं। बिलाल शेख ने आउट होने से पहले बहुत ही धमाकेदार बारी 26 रनों की खेली। आज पाइनियर के फाइक ने 37 रनों की लाजवाब बारी खेली। और युतिका की अगर बल्लेबाजी को हम देखते हैं तो फिर सत्यम को गेंदबाजी दी गई है। स्लॉक स्वीप किया और गेंद 6 रनों के लिए सिर के ऊपर से। कैलकुलेटेड 6, नाप तोल के मानो सिक्सर मारा था सत्यम को, बहुत ही सुंदर सिक्सर। सत्यम, शिवम और सुंदरम, शिवम की कमी बीच में रह गई। सत्यम सुजीत नाइक के लिए इस मर्तबा बहुत जबरदस्त अपील, बैठ गई थी गेंद। शॉर्टम पुल खेलना चाहते थे, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 44 रनों पे पहुंचा है। आप सामना कर रहे गैसुद्दीन शेख। पिछले साल इस खिलाड़ी ने 6 मर्तबा मैन ऑफ द सीरीज का अवार्ड जीता था। अभी तक जो लेखा जोखा है इस सीजन का क्रिकेट का, कोई अर्धशतक नहीं, 1 गोल्डन 6 जरूर लगाए। पिछले साल 35 अर्धशतक लगाए थे। डेड बॉल का इशारा 5 किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख ने, 3 नंदन पाटिल ने लगाए थे। इस बीच गेंद, ओहो, बन गए एबी डिविलियर्स, 6 रन।
खिलाड़ी का क्लास ही अलग है, ऐसे लगा ही नहीं था, सिर्फ कलाइयों रिस्क को घुमा दिया एबी डिविलियर्स की तरह और गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर जाती हुई 6 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 50 रन। बहुत तेज रन बना रही है महिंद्रा स्पोर्ट। सिक्सर से खाता खोला है। हालांकि सरपंच चषक ठाकुरपाड़ा में 37 रनों की एक लाजवाब पारी खेली थी, इस मर्तबा सम्मान दिया। कॉपी बुक स्टाइल में गेंद को सॉफ्ट एंड ड्राइव किया डीप मिड ऑफ पर 1 रन के लिए। ये देखा कि गेंद विकेटों में आ रही है, अच्छी सोच है महिंद्रा के। तो हम कह सकते हैं जो महिंद्रा की घड़ी है उसके सुई का काटा गैसुद्दीन है। गैसुद्दीन चलेंगे, महिंद्रा चलेंगी। घड़ी में सुई का काटा चलेगा तो घड़ी चलेंगी। ओ फ्लिक कर दिया, बहुत खूबसूरत शॉट, 6 रन। ये जो सुजीत नाइक है, इनके पास इतना बड़ा क्लास है, इनको कम बल्लेबाजी मिलती है। अगर ये एक बार रंग में आ गए तो सामने वाली टीम के लिए तो खलनायक बन जाएंगे। नायक नहीं बल्कि खलनायक बन जाएंगे। स्कोर उछलता हुआ पहुंचा है 57 रन। सुजीत नाइक 3 सिक्सर की मदद से 23 पे बल्लेबाजी कर रहे हैं, एक चौका भी जरा है। अब दिलीप पाटिल चिंतित नजर आते हुए। लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस मर्तबा गेंद को हवा में खेला, उनके आउट होने का खतरा, कोई गलती नहीं की और आउट हो गए सुजीत नाइक। बैट्समैन सचिन गायकवाड़। हवाएं भी चल रही है और ये तो वो बैट्समैन है जिनके सामने ना हवा काम करती है न दवा काम करती है। देखना एक बहुत ही मजबूत स्थिति में बल्लेबाजी को जा रहे हैं, जब बहुत ही साउंड पोजीशन में है महिंद्रा स्पोर्ट, क्योंकि ओवर नंबर 3 चल रहा है। पिछले साल के इतिहास की तरफ हम देखते तो हाईएस्ट टोटल भी महिंद्रा के नाम है। बालाजी स्पोर्ट्स के सामने उन्होंने 122 रन बनाए थे। सेमीफाइनल मुकाबला बाली ट्रॉफी 2017, 19 गेंदों पे 51 रनों की बारी खेली थी गैसुद्दीन शेख ने। लेकिन पिछले सीजन में मात्र एक जो सेंचुरी लगाई थी वो जानवी के अहमद बलेरे ने 28 गेंदों का सामना करके। सो दैट मार्क्स एंड ऑफ द थर्ड ओवर, 57 फॉर द लॉस ऑफ 2 इंपॉर्टेंट विकेट्स। सरोली पाड़ा समायरा स्पोर्ट समय में हरीश आपको कोऑपरेट करना। इज गोइंग टू बी महेश कंटिन्यू, इज अ क्लास बॉलर महेश पाटिल, टर्न फ्रॉम NH3 एंड नेशनल हाईवे नंबर 3, द मुंबई आगरा फेमस हाईवे NH3। अगली 2 टीमों को मैं आवाज देना चाहूंगा, आत्माराम गुलवी स्पोर्ट और बालाजी स्पोर्ट्स। In there we watch Mahesh Thakre, left arm over the wicket, goes to Gasuddin drive, couple of bounces to wide long off. There is a fielder is trembling. I think captain is there, Dilip Patel. Sloppy work in outfield and enough time. Gasuddin Sheikh take easy couple. He is on 9 and Mahindra 59. बस नाम ही काफी है, बट इन फर्स्ट ट्रॉफी दे लॉस्ट सेमीफाइनल। दिस टाइम ट्राई टू mighty blow, could be caught. Gasuddin is out. Yes, I think there is a simply surprise. Both brothers is out to short fine leg. First to go Bilal, then Gasuddin.
Third wicket has gone now. Now the trump card batsman Papia Kharik. In previous season, Papia Kharik played a superb knock in slog overs and made valuable 20, 25, 15 and 20 runs for his side. But main wicket has gone now. Gasuddin is out for 9. Now Sachin Gaikwad is a dangerous customer. तगड़े बैट्समैन, तगड़े शॉट भी खेलते हैं. And there we watch Mesh Patil. Next toss between AG Sports captain and Balaji Sports captain. Left arm over the wicket. Goes to Sachin, who goes his back foot and tapped as ball in cover point. Fine delivery. Sachin tried to max room, but a fine delivery from Mesh Patil, who claimed the very, very prize wicket of Gasuddin Sheikh. Mahesh Thakre turn from Mahesh Patil turn from the NH3 end. Nice bowling action. Goes to Papia Kharik, full and powerful. 6 runs. Yes, this is the style of Papia Kharik. Waited for comes to him, then goes his back foot and pulls it beautifully over mid wicket for 6. He scored bouncing to 66 for the loss of 3 wickets. Now runs coming very easily. In a morning session, I think a 74 run made by this time fine delivery, moving way to the batsman. Around the off stump, try to play across the line. The highest total, SP Dapode made 74 runs. Now 66 on the board. This time another fine delivery once more. Blind swing. Lovely over turn from Mesh Patil. That marks end of the 4th over. His score is 66 for the loss of 3 important wickets. 4 ओवर की समाप्ति पे 66 रन बने. आखिरी ऑफिशियल कॉल है. आखिरी ओवर होने से पहले आत्माराम गुलवी स्पोर्ट, एजी स्पोर्ट निम्बोली के कैप्टन और दयानंद चोरगे फैम टीम बालाजी स्पोर्ट्स के कैप्टन, आखिरी गेंद डालने से पहले आपको टॉस के लिए आना है. देखना है कि 2 अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद हैं. सचिन गायकवाड जो कि टीम के कैप्टन भी है, क्या कुछ कर पाते हैं. गेंदबाजी के लिए बहुत ही अनुभवी अनंता को बुलाया गया है. एजी स्पोर्ट्स के कैप्टन आ चुके हैं, प्रभाकर गुलवी, सुस्वागतम. बालाजी स्पोर्ट्स के कैप्टन सोमनाथ, आपको तुरंत ही टॉस के लिए आना है. बहुत ही सुहाना मौसम. 3 खिलाड़ी ऑफसाइड में सर्कल के अंदर और पीछे पूरा इलाका खाली. इस मर्तबा अंधाधुंध बल्ला और आउट. बड़ी विकेट.
भाई हमारे डीजे मैन पहुंच के पंजाब। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं। आकाश इस मर्तबा एक और खराब स्ट्रोक ऑन दी अप खेला है और अनंता की बढ़िया कोशिश, लेकिन जीवन दान मिलता हुआ पपिया खारिक को। बहुत अच्छी गेंद थी, लगातार मजबूर कर रहे बैट्समैन को बैकफुट पे खेलने के लिए। बहुत बढ़िया गेंदबाजी अनंता, अपने पूरे अनुभव को झोंकते हुए अपनी गेंदबाजी में। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 68। 4 गेंदें इस ओवर में बची कुछ करने के लिए। एजी स्पोर्ट्स के कैप्टन आ चुके हैं। बालाजी स्पोर्ट्स के कैप्टन, आपको आखिरी ऑफिशियल कॉल दिया जा रहा है। इस मर्तबा हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले की जड़ से गेंद टकराई। ये देखिए थोड़ा ज्यादा जोश दिखा बैठे वहां पे अनंता। 1 रन का फायदा और पपिया खारिक के पास स्ट्राइक भी गया है। 70 पे पहुंचा है स्कोर। पपिया खारिक सोचते होंगे कि ऐसा मौका फिर कहां मिलेगा। आई लाइक इट। 3 गेंदें बची है और उनमें क्षमता है बड़े स्ट्रोक्स लगाने की। फील्ड की जमावट, डीपिच गली, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर 30 गज के दायरे में, एक शॉर्ट फाइन लेग। बहुत अच्छी गेंद आगे रखा था और ऊपर खेल बैठे वहां पर पपिया खारिक। सत्तर रन एक फाइटिंग टोटल, क्योंकि पिछला मुकाबला 63 पे ले उड़ी युति का। अच्छी गेंद, अपने स्ट्रोक को चेक किया, मजबूर कर दिया बैट्समैन को सावधानी बरतने के लिए। बहुत अच्छा मिश्रण अपनी गेंदों में ला रहे हैं अनंता। धीमी गेंदें कर रहे हैं, तेज कर रहे हैं, क्वेकर वन कर रहे हैं, पेस का बहुत अच्छा यूटिलाइज कर रहे हैं। देखना है कि आकाश पाटिल बल्लेबाजी को आए हैं। कितनी गेंदें बची है ऑफिशियल? 1 गेंद। इस पे अगर बड़ा स्ट्रोक लगता है तो फिर थोड़ा बहुत दबाव बढ़ जाएगा, लेकिन अनंता ने अभी तक आजादी नहीं दी है, रोके रखा है। फुलटॉस गेंद और गेंद जा रही है मैदान के बाहर। 6 रन। तो कुल मिलाकर सबसे ज्यादा रन बनाए अभी तक जेबी कप में महिंद्रा स्पोर्ट ने 76 रन और 77 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए रखी है। 77 टू विन। आइए दोस्तों, 78 टू विन, सॉरी। आइए दोस्तों, टॉस के लिए दोनों कैप्टन आ चुके हैं और टॉस करने जा रहे हैं। बहुत ही मधुर आवाज, बहुत ही कंप्लीट टेक्निक वाले हमारे सुनील पवार, और टॉस को अंजाम देंगे माननीय श्री अशोक भुईर जी। अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज भावे सर। वेलकम सॅम, बालाजी स्पोर्ट्स संघाचा संगनायक आणि प्रभाकर, एजी स्पोर्ट निंबोली। व्यासपीठावर मी सन्माननीय पाच षटकाचा सामना आहे। 2 षटक पॉवर प्ले, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 आणि दुसऱ्यामध्ये 3 बाहेर राहतील। नाणेफेकीचा कॉल मी मान्यवरांना विनंती करेन की व्यासपीठावर जायचं आहे। प्रभाकर नाणेफेक जिंकलेली आहे, अतिशय चांगलं वातावरण आहे। समोर सूरज जोशी, सॅम सारखे खेळाडूला बनवलेला संघ आहे। काय निर्णय असेल? पहिले क्षेत्ररक्षण करणार। 5 षटकाचा सामना आहे। बालाजी स्पोर्ट सरोलीपाड्या संघाला
किती धावाची आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. सरपंच चषक ठाकूरपडा आयोजित या टुर्नामेंट बघितलं, गोलंदाजी थोडंसं बॅकफुटला आहे, फटकेबाजी चांगली आहे, पण या सामन्यात गोलंदाजी धुरा कोणाकडून जास्त अपेक्षा असेल? गोलंदाज तेच आहेत, महेश काबूकर आहे, राजा आहे, त्यांनी चांगली गोलंदाजी करावी. थोडक्यात या स्पर्धेविषयी आपली प्रतिक्रिया? अतिशय चांगलं आयोजन आहे आणि चांगली टुर्नामेंट झालेली आहे. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा होत आहे. बेस्ट ऑफ लक. सर्वप्रथम सॅम, आपलं स्वागत आहे. नाणेफेक हदेल निंबोली या सगळा अगेन्स्ट आपल्याला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. जे चषक 2017चं आयोजन जे केलेले आहे, या आयोजनाबद्दल थोडक्यात काय प्रतिक्रिया असेल? दरवर्षी ही ट्रॉफी भरवतात जय बलवनाथ संघ आणि आम्हाला खेळण्याचा संधी देतात. प्रथम तर त्यांचं थँक्स बोलतो आणि दरवर्षीपेक्षा यावेळी जरा न्यू अरेंजमेंट केलं. खूपच चांगली टुर्नामेंट होती. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये तुम्ही किती धावाचं लक्ष आपण एजी स्पोर्ट निंबोली संघासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार? सध्याच्या मॅच बघून 50+ राखण्याचा प्रयत्न करू, कारण की दोन मॅच झाल्या, खूप टाईट झाल्या. त्यानुसार जेवढं स्कोर जास्ती होईल तेवढं बनण्याचा प्रयत्न आहे. जवळपास 2 वर्षापूर्वीचा बालाजी अतिशय मजबूत संघ होता. गेल्या वर्षीचा सीझन कुठंतरी मागे राहिले. या नवीन सीझनाच्या माध्यमातून काय अपेक्षा असतील येणाऱ्या सीझनमध्ये? प्रयत्न तर करतोच आम्ही, पण क्रिकेट आहे, काय होईल काय सांगता येत नाही, पण निश्चितच पोहोचण्याचा प्रयत्न करतोच आम्ही. दी बेस्ट. तर सुत्ताशे मैदानामधून नाणेफेकीचा कॉल एजी स्पोर्ट निंबोली संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. एजी स्पोर्ट निंबोली संघाचा कर्णधार आपण समालोचक कक्षामध्ये यायचे. कर्णधार प्रभाकर. अनेक धन्यवाद. व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे सर आणि मॅजिक क्लब मराठी व्हॉइस. आज आवाज आपल्यापर्यंत पोहोचला नाही. अतिशय धोनी उत्कृष्ट असे समालोचक आहे. माझ्यासोबत डाव्या साईडला नेवा पाटील. स्वागत आहे समालोचक कक्षामध्ये. वळीव सामन्याकडे जे आव्हान ठेवलेलं आहे, 78 धावाचं एक भल्ल मोठं विशाल आव्हान आहे. महेंद्र स्फोट संघाकडून फटकेबाजी जर बघितली आपण, पहिल्यापासूनच नेहमीच किंग ऑफ टेनिस क्रिकेट ऑफ भिवंडी म्हणून संबोधला जातो. बिलाल यांचा झंझावत 26 धावाची खेळी साकारली 9 चेंडूमध्ये. त्यानंतर सुजित यांनी अतिशय अप्रतिम फटकेबाजी केली. 7 चेंडूमध्ये 23 धावाचं बहुमूल्य योगदान दिलं. अतिशय आक्रमक फटकेबाजी केली होती. त्याच खेळीच्या बळावर निर्धारित 5 षटकामध्ये महेंद्र स्फोट संघाने समैरा स्पोर्ट सरली पाडा संघासमोर 78 धावाचं भलं मोठं विशाल आव्हान. सामन्याला सुरुवात होत आहे. तर पहिले षटक टाकण्यासाठी सुरेश पारधी समोर असेल. खेळण्यासाठी फलंदाज महेंद्र. पहिला चेंडू, अतिशय सुंदर फटका, स्कोरली इकडे, अतिशय सुंदर प्रयत्न आकाशांचं. मॅनफोन अंजूर आणि गावदे अंजूर जिसको हारणे मंजूर, तो खेळाडू होता. सज्ज होतोय सुरेश पारधी. यावेळेस हवे चिपकिलाय डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये विशाल पाटील चेंडूवर आहे. फक्त एकच धाव मिळणार आहे. समीर आपलं खातं उघडते. संघात धावसंख्या समैरा स्पोर्ट सरळीपाडा संघाची 2. हायलाइट क्रिकेट नेवा पाटील बघितलं, पण हायलाइट क्रिकेट खेळायला लागेल. 5 षटकामध्ये तब्बल 78 धावाचं एक भल्लं मोठं विशाल आव्हान आहे. महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर जे असेल कळसुबाई शिखर आहे. तो शिखर जर सर करावं लागेल. हिम्मत, सहनशीलता आपल्यात असली पाहिजे. काही पण होऊ शकते. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर यष्टीरक्षक. म्हणूनच नेहमीच भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये नंबर 1 विकेट किपर जो कोणी असेल तो सुजित.
माणूस हा कारिवलीचा आहे, अतिशय उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. नंबर 1 विकेट कीपर, नंबर 1 संघ आहे महिंद्रा स्पोर्ट आणि सर्व काही नंबर 1. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे, वाईडिस मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेची मागणी, पण फलंदाज समजतोय की बिलाल हा चेंडू खाली आहे. इरादा चेंज केलं, फक्त एकच धाव. एका धावने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरते ती 23. हॅलो 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 हॅलो. धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 25. कमिटीचे जे कमिटी सदस्य आहेत त्यांना विनंती असेल की आपण शिमेरेश्वर जायचं आहे, कारण की चेंडू आणण्यामध्ये बराच उशीर जातोय, त्यामुळे आपला टाइम वाया जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महिंद्रा स्फोट या संघाची धावसंख्या आहे ती 25. अतिशय मजबूत संघ आहे महिंद्रा स्पोर्ट. बिलाल किंग ऑफ टेनिस क्रिकेट भिवंडी, वेलकम, सुस्वागतम. दुपारच्या सत्रामध्ये भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ चे माजी अध्यक्ष आणि सोनिया कन्स्ट्रक्शनचे मालक सन्माननीय शरददादा भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब, आपला मनपूर्वक असा स्वागत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय महिंद्रा स्पोर्ट या संघाच्या संघनायकाचा जो होता, त्याच्यावर बिलाल अतिशय आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला प्रहार केलेला आहे. महेश, याचा पहिला चेंडू आणि हा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बिलाल षटकारांनी व्यक्तिगत 25 धावसंख्येवर 6 चेंडू 25 धावा. बिलाल सज्ज होतोय गेसुद्दीन. यावेळेस पात्र हुक केलेला आहे, अतिशय दमदार फटका लॉंग लेग सीमरेषेच्या बाहेर जातोय 4 धावासाठी. जी धार गेसुद्दीन यांच्या गोलंदाजी ची धार होती गेल्या सीझन मध्ये, यावर्षी कुठेतरी त्याच्या चेंडूची धुलाई होताना दिसते प्रत्येक सामन्यामध्ये. पहिल्या चेंडू बघितला आपण, थोडासा आकोटप्या चेंडू महेंद्र हुक करतोय लॉंग लेग सीमेच्या बाहेर 4 धावासाठी. परत त्या प्रकारे हा फटका व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. लॉंग लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक राज आहे, फक्त एकच धाव मिळणार. एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 14. क्षेत्ररक्षण तोच आहे यावेळेस. मात्र थोडं पॉइंट वर बिलाल शॉट, थर्ड मॅनवर कर्णधार सचिन, कव्हर पॉइंटला आकाश आहे, लॉंग ऑफ वर हरेश आहे, मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक सुरेश पारधी, शॉर्ट मिड विकेट
बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पप्प्या, लॉंग लेग राज आणि पंकज, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र प्ले केलेला आहे, गॅप मध्ये चेंडू रोखणार की नाही पाहायचं आहे, पण पप्प्या रोखू शकणार नाही, चेंडू निघून जातोय 4 धावासाठी. चौकार. चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 18. या षटकामध्ये चांगली दमदार सुरुवात केलेली आहे अनंत यांनी. बघू पुढच्या चेंडूवर काय करतोय, कुठल्याही प्रकारे परिवर्तन आहे. पुढचा चेंडू राईट द विकेट जयशुद्धन यांचा. यावेळेस स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, तालमेल पाहायला मिळत नाहीये, धोकादायक ठरू शकतो, पण खराब थ्रो तिथं. हा ना म्हणता अजून काय धाव नाहीये. नाटकीय क्रिकेट थोडं. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं दिसलं ज्या प्रकारे बघितलं आपण. स्थिर आहे धावसंख्या 18. गेसुद्दीन राईट द विकेट अनंतसाठी. फुल टॉस घेऊन हा फटका, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक पप्प्या खारीक चेंडूवर आहे. अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे महेंद्र स्फोटक संघाचा. एका धावनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 19. परत सज्ज होतोय गेसुद्दीन. नाशिक हायवे अँड अतिशय सुंदर वातावरण आहे, अतिशय उत्कृष्ट मैदान. ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळीच्या या मैदानावर यावेळेस मात्र वेगवान चेंडू, पण डाव्याष्टीच्या खूपच बाहेर. पंच गोकुळ पाटील सरांचे दोन्ही आज समांतर रेषेत धावा मिळतात. त्या अवांतर धावसंख्येत बदल होते, धावसंख्या पुढे सरकते ती. परत सज्ज होतोय गेसुद्दीन. फटकेबाजीला प्रारंभ करावा लागेल, कारण की रन रेट जो आहे बघितला पण जास्त आहे. गेसुद्दीनाचा पुढचा चेंडू, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात घेतला नाहीये. लेग बाईटचा इशारा येतोय. षटकाची समाप्तीचा सुद्धा इशारा. तो षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या आहेत समैरा स्पोर्ट सरोलीपाडा संघाची 1/21. तर परत जॉईन झालेले दुपारच्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाद भावे सर जुट चुके हमसे. और सबसे पहले प्यार भरा नमस्कार सुनील पवार की तरफ से. बिल्कुल सुनील पवार पूरे मैच का आकलन हम करते हैं, हालांकि कुछ बहुत अच्छे स्ट्रोक्स भी लगे. आपने सही भी कहा कि जो फ्लिक किया था बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन जो आकाश ने मेरे ख्याल से डीप स्क्वायर लेग पर आकाश थे, जब वो सिक्सर को उन्होंने रोका था, वहां से एक इंकरेजमेंट मिल गया. अब बचे हुए 3 ओवर में जो स्थिति पॉइनियर के सामने थी, वही स्थिति यहाँ पे समायरा स्पोर्ट्स के सामने. आणि मी एक चर्चा केली होती बिलाल आणि गेशुद्दीन याच्याबद्दल. स्टीवा मार्कवा, एक स्टीवा दुसरा तर मार्कवा, या वाक्याबद्दल या चर्चेविषयी काय मत आहे? नहीं, भाई होने का ताल्लुक है वो अलग है, लेकिन दोनों के जो खेलने का अंदाज है, आप गैसुद्दीन शेख को देखिए. कई बार आपने देखा बाली ट्रॉफी में भी मैंने पूछा था दर्शकों को, क्या ये भिवंडी के एबी है या नहीं. उनका खेलने का अंदाज, उनके स्ट्रोक्स जो है, जो इम्प्रोवाइज है, वो एक अलग अंदाज है. अगदी बरोबर. यावेळेस मात्र दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगला चेंडू. लेकिन गैसुद्दीन शेख, बिलाल शेख से जब भी बात होती है तो कभी भी ये नहीं कहते कि उन पे डिपेंड टीम है. वो कहते कि पप्या खारिक बहुत जंगजू खिलाड़ी है, वो कहते कि सुजीत नाइक बहुत बड़े खिलाड़ी है, वो कहते कि सुरेश पारदी का वैसे भी कोई रिकॉर्ड नहीं है, वैसे भी कोई जवाब नहीं है, क्योंकि उनके पास इतने अच्छे रिकॉर्ड्स हैं. सचिन गायकवाड का क्या कहना? यावेळेस मात्र फुलटॉस घेऊन फटका ड्राईव्ह केलेले डीप मिड विकेट कडे. आकाश चेंडूर येतोय, फक्त एकच धाव. और पिछले 4 सालों में आप महेंद्रा के सब मैचेस उठा के देखिए, महेंद्रा सिर्फ गेंदबाजी से मैच हारी.
अगदी बरोबर, कारण की फलंदाजीची साईड अतिशय भक्कम मजबूत आहे. एकापेक्षा एक सरस फलंदाज पप्प्या, सचिन, विशाल पाटील. यावेळेस मात्र स्लॉक केलेला आहे, हवेत आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि फलंदाज अनंताबाद. देखिए इस तरह का शॉट रहता है स्लॉग स्वीप, आपको जॉर्ज बेली का अंदाज चाहिए. जॉर्ज बेली अपने फ्रंट फुट को लगभग गेंद की पिच तक लाते थे और वहीं से स्लॉग स्वीप खेलते थे. हाँ, ये बात तो है कि हरी जोशी इस तरह के शॉट्स खेलते हैं. नवीन फलंदाज दिलीप खेळपट्टीकडे जाताना सुरेश पारधी आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी. बहुत ऊंचे खिलाड़ी हैं सुरेश पारधी. यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्ह मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये गेसुद्दीन चेंडूर होते. फक्त एक असं वाटते की इथून मात्र समर स्पोर्ट सळपडा संघाने इंटरेस्ट दाखवत नाही उंच फटके मारण्यासाठी. विजेचं अंतर जो आहे कम करण्याचा रिधन. यस, अभी हरीश पाटिल को देखिए जो सिल्वर आर्म्स लगातार सालों से अच्छी गेंदबाजी कर रहे, और उन्होंने अगर एक गेंद को हम निकाल दे तो पूरी मापुली ट्रॉफी में भी अच्छी गेंदबाजी की थी. राज वो तो बाहुले आहे. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू होता. नहीं, गेंदबाजी तो उनके पास बहुत ही स्ट्रांग है. गैसुद्दीन शेख अच्छी इनकटर गेंदबाजी करते हैं, सुरेश पारधी है, हरीश है, राज बावलिया है. तर आपल्या कोट्यातला शेवटचा षटक टाकत आहे सुरेश पारधी. खेळण्यासाठी महेंद्र. यावेळेस पाहता खराब चेंडू आणि जी शिक्षा द्यायची आहे दिलेली आहे. दूर असा चेंडू मिड विकेटच्या वरतून जातोय 6 धावासाठी. इस वक्त अंपायर गोटिया, डांसिंग अंपायर, जिन्होंने तो ऐसा कीर्तिमान कायम किया है कि भिवंडी से निकले तो पूरे हिंदुस्तान में नाच रहे हैं. बहुत ही इंटरेस्टिंग अंपायर है. वो यूट्यूब पे मैच का मजा ले रहे हैं और उन्होंने इस वक्त इस कप के लिए और खेलने वाली सभी टीमों को ऑल द बेस्ट कहा है. और लाख लाख बधाई हो गोटिया सर, जो कि कई फिल्मी हस्तियों के साथ उनका. अरे वो खुद एक फिल्मी हस्ती है. वो जब ग्राउंड में आते हैं तो सब दिख जाते हैं. कभी धर्मेंद्र बनते हैं तो कभी बिग बी अमिताभ बनते हैं. अगदी बरोबर आहे. ओळव्या सामन्याकडे डान्सर पंच गोट्या सर आनंद घेते युट्यूबच्या माध्यमातून. तर षटकाची समाप्ती 3. उरलेल्या 2 षटकात पलटून वार करणार का पाहायचंय. पण आज समालोचक कक्षामध्ये जॉईंट होते म्हणजे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज भावे सर. Thank you, Sunil Pawar. Good evening, everybody, wherever you are. Welcome all of you. Score is end of the third over. Score is 30. Long way to go, but cricket call a glorious uncertainty game. Raj Bawle, beautiful ball. There is a little bit extra bounce and natural swing there. Raj Bawle is very famous in Mapuli Trophy. Raj Bawle turned from NH3. And I think there is a very good body language today from Mahindra Sports. Shot rising away from the off stump. He bows in Dusra Mall. White signal from umpire Gokul Das Patel. 1 to score now. Score moves up to 31. Now another 47 needing to victory. Into 11 balls. This is the one of the difficult tasks. Bowler balls, beautiful ball, beautiful ball. This is the piece of wicket keeping. What a wicket keeper he is. He is the number 1 wicket keeper, I think, in all over Thana district.
not in Bhiwandi Taluka. अगदी बरोबर. ठाणे जिल्ह्याचा नंबर 1 यष्टीरक्षक आहे. ज्या प्रकारे हा वेगवान चेंडू होता तरी पण Dilip, Dilip Patil have ability to hit out of the ground this time. Shot rising once more in trouble. There is the extra bounce. I think Raj Baulia getting a bounce and as far as the pace from the pitch. He generates the pace and as far as bounce from the pitch. अगदी बरोबर. कारण की उचल पण आहे आणि वेग पण आहे चेंडूला. Yes, Dilip Patil is the very good striker of tennis ball. This time another fine delivery. Patil in trouble. What an excellent over so far. It has been wonderful bowling from Raj Baulia. पण आतापर्यंत 5 चेंडू खेळून काढलेले आहे पण खाता उघडता आला नाही अजून दिलीप पाटील याला. Yes, in Sarpanch Chashak, Javed played 7 dot balls. The Indian Javed played 7 dot balls. This one goes his back foot and Dilip gets a single. He off the mark and I think he relaxed there because Javed played 7 dot balls in Sarpanch Cup. And there we watch Raj Baulia. Today Suresh Pardi showing his class. Today Bilal Sheikh showing his class. Today Sujit Naik played a superb knock. This time Kamankar rests nicely but finds the fielder at deep square leg. Kamankar looking very confident. Mahendra Kamankar. And that marks end of the 4th over. I think Samaira is put nowhere near the picture. अगदी बरोबर. MK महेंद्र कामणकर एकटाच फलंदाजी सूत्रे आपल्या हाती घेतोय आणि आता मात्र थोडंसं कठीण आव्हान असेल. चार ओवर की समाप्ति पे कुल रन बने 33. सिर्फ औपचारिकताएं रह गई है. मैच में कुछ बचा नहीं. सिर्फ एक ही प्रश्न बचा है कि महेंद्र कितने रनों से जीतती है. सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी हरेश पाटिल को गेंदबाजी दी गई है. खिलाड़ी सर्कल के अंदर 3 लगा दिए गए हैं. शॉर्ट थर्मेन ऑफ साइड में कवर पॉइंट और एक्स्ट्रा कवर, जबकि ऑन साइड में एक वाइडिश मिड विकेट रखा गया है, जबकि दूर दूर तक फैला हुआ फील्ड. ये अंतरराष्ट्रीय रूल के मुताबिक टूर्नामेंट किया है. पहली गेंद लंबा हिट. क्या गेंद मैदान के बाहर. यस, 6 रन. अतिशय सुंदर फटका होता. एक चेंडू एवढा खराब नव्हता पण खेळण्याची पद्धत अतिशय चांगली. अभी अभी मैंने कहा कि अच्छा ऑलराउंडर है महेंद्र कामनकर. बहुत अच्छी गेंद लेकिन ज्यादा कटी वाइट. हालांकि बहुत अच्छा उछाल प्राप्त किया था हरीश पाटिल ने. हरीश पाटिल की यही खासियत है, उनकी गेंदें पड़ने के बाद ज्यादा स्विंग होकर और अधिक उछाल के साथ पहुंचती है, इसलिए बैट्समैन को जज करना बहुत मुश्किल हो जाता है. हरीश पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट. बढ़िया गेंद आगे रखा था. स्लॉक स्वीप करना चाहते थे बीट वे ऑफ स्टंप के बाहर. अगर हम देखते हैं महेंद्रा की भी अब गेंदबाजी में काफी निखार है, क्योंकि गैसुद्दीन शेख, हरेश, अजीत 5 रिकॉग्नाइज गेंदबाज है उनके पास. बहुत अच्छी गेंद. ये देखिए क्या कमाल की विकेट कीपिंग कर रहे. बाउंस भी है, सर के पास भी कलेक्ट करते हैं, सीने के पास भी करते हैं. अब ये तो धीरे धीरे भिवंडी के MS धोनी बनते जा रहे. लेफ्ट आर्म राउंड विकेट. ओ बढ़िया गेंद. ये देखिए एक्सपीरियंस क्या चीज है, अनुभव आपका क्या है. हरेश ने चेंज ऑफ पेस किया,
पता था की बल्ला चलाएंगे का मनकर. अतिशय उत्कृष्ट षटक हरेश पाटील यांचं. इस बीच एक गेंद और इनसाइड एज लेती हुई नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. इस बीच एक गेंद लंबा हिट, आसमानी टोला और गेंद जाती हुई मैदान के बाहर. लेकिन इस मैच को जीत लिया है महिंद्रा स्पोर्ट्स ने. कांग्रेचुलेशन आमदार रुपेश म्हात्रे जी, लॉइन ऑफ भिवंडी संजय म्हात्रे, महिंद्रा कैप्टन सचिन गायकवाड, पपिया खारिक, गैसुद्दीन शेख, बिलाल शेख, हरेश पाटिल, विशाल पाटिल, सुजीत नाईक and आकाश पाटिल. तर सामनावीर काढणं थोडं कठीण आहे, कारण की 7 चेंडूमध्ये 23 धावा सुजितच्या नावावर आहेत आणि 26 धावा 9 चेंडूमध्ये बिलाल. पण जर बघितलं आपण भावे सर, तर निश्चित विकेट किपिंग या सामन्यात चांगली. तर मॅन ऑफ द मॅच सुजित. मैन ऑफ द मैच सुजीत को इसलिए दे रहे हैं कि उन्होंने विकेट कीपिंग बहुत अच्छी की. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारे, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारे. मी शरद दादा भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घ्यायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एजी स्पोर्ट निमोली संघाचा संघनायक. चला कृपया अजून याच्या नंतर 3 सामने आहेत. वेळ जर आपण वेळ जास्त घेतला तर आपल्या इनिंगचे षटक कमी करण्यात येईल. एजी स्पोर्ट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी पहिल्या 2 षटकासाठी एक अतिशय रिमिक्स आवाजामध्ये समालोचन करणारा, कधी भावे सर, कधी अजय घरत, तर कधी गवली सरांचा सुद्धा आवाज. इफ्तकार अन्सारी सज्ज होतोय. एजी स्पोर्ट्स आपको अपनी फील्ड सजानी है, बालाजी स्पोर्ट्स आपको अपने ओपनर से भेजने हैं. आइए दोस्तों, एक और बड़ा मुकाबला हम देखने जा रहे हैं. एजी स्पोर्ट्स बनाम बालाजी के बीच में. दोस्तों मेरे साथ जो इस वक्त कमेंट्री कर रहे हैं वो इफ्तिकार अहमद है, और वक्त है मेरे पास, जैसा कि मैं कहता था कि बिग बी अमिताभ बच्चन 45 मिनट